श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच आनंदी असाल. असेच राहा ही स्वामी चरणी प्रार्थना. स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण मास म्हटला की सगळ्यांच्या अंगामध्ये उत्साह संचारतो. दिनांक 25 जुलैपासून श्रावण मास सुरू होत आहे. तर ह्या महिन्यामध्ये आपण देवांची काय काय आणि कशी सेवा केली पाहिजे ते आपण जाणून घेऊयात. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो. म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते, जे तांदूळ, जवस, तीळ असे वाहिले जातात. तसंच अभिषेक, पठण, होम हवन, उपवास आणि व्रत सुद्धा केले जातात. त्यामध्ये निराहार व्रत, एकान्न व्रत, मौन व्रत आणि नक्त व्रत, तसंच कर्पूर होम, दानधर्म, सतसंकल्प केले जातात. ह्या महिन्यामध्ये दर शुक्रवारी जीवतिकाचे पूजन केलं जातं. त्याचप्रमाणे सौभाग्यदायक मंगळागौरी उत्सव जो आहे तो पण साजरा केला जातो. शिव पार्वती, गणेश यांचं पूजन केलं जातं. हा जो महिना आहे हा प्राणी मात्रांवर दया करण्यास सांगणारा आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा. आपण नागपंचमी, बैलपोळा हे सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. तर सागराशी संबंधित जो नारळी पौर्णिमा जो उत्सव आहे तो पण साजरा केला जातो. बहीण भावांचं पवित्र प्रेमाचं बंधन राखी पौर्णिमा हा सणही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर संस्कार करणारा श्रावणी संस्कार हा सुद्धा साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजे जन्माष्टमी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते. आता आपण जाणून घेऊयात श्रावण मासामधील व्रतवैकल्य. श्रावण महिन्यामध्ये अनेक धार्मिक व्रत आपल्याला करता येते. नक्तव्रत म्हणजे दिवसा उपवास करायचा आहे, म्हणजेच आपल्याला पूर्ण श्रावण मास दररोज नक्तव्रत म्हणजेच फक्त सायंकाळी आपल्याला आहार घ्यायचा आहे. ज्यांना पूर्ण निरंकार शक्य होत नाही त्यांनी उपवासाचा एखादा पदार्थ खायचा आहे आणि एकदा पाणी प्यायचं आहे. भगवान शिवाबरोबर आपल्याला प्रत्येक वारानुसार त्या त्या देवतेचे सुद्धा पूजन करायचं आहे. दर श्रावणी सोमवार आपल्याला उपवास करायचा आहे आणि हा उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा आहे. पण उपवास सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सूर्योदयापर्यंत कुठलंही अन्न खायचं नाही. त्याचप्रमाणे दर शनिवारी सुद्धा आपल्याला उपवास पकडायचा आहे आणि हा सुद्धा उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा आहे. तसंच उपवास सोडल्यानंतर रविवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत कुठलंही अन्न खायचं नाहीये. दुर्वा गणपती व्रत हे 3 किंवा 5 वर्षांचं व्रत आहे. ह्या व्रतामध्ये सर्वतोभद्र मंडळावर गणपतीची स्थापना म्हणजे सुपारीची स्थापना करून त्यांना आपल्याला दुर्वा, बेल, आघाडा, शमी, मंदार हे सगळं आपल्याला व्हायचं आहे. गणपती स्तोत्र म्हणायचं आहे, गणपती अथर्वशीर्ष, गणेश मंत्र हा म्हणायचा आहे, याचं आपल्याला पठण करायचं आहे. तसंच सुपोधन वर्णषष्ठी या पानावर तांदूळ व वाण ठेवून स्त्रियांना वाण द्यायचं आहे आणि जलाशयामध्ये सोडायचं आहे. संकष्टी चतुर्थी ज्यांची सुटली असेल म्हणजे कधीतरी आपली सुटते किंवा आपण सोडतो काही कारणास्तव, पण ज्यांना ह्या व्रताचा प्रारंभ करायचा आहे त्यांनी श्रावणातील किंवा माघातील संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करायची आहे. श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. रोज 1-2 अध्याय वाचून हा महिनाभरामध्ये हे पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे. तसंच सुलभ भागवत ग्रंथ जे आहे या ग्रंथाचं देखील पारायण करायचं आहे. दररोज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये भगवान शंकरांच्या पिंडीवर सर्व स्त्री पुरुष सेवेकरी जे आहेत ते संस्कृत किंवा मराठी असं रुद्र, शिवकवच, शिवमहिम्न स्तोत्र म्हणून रुद्राभिषेक करतात. दररोज एक नियमित वेळ ठरवतात आणि त्यावेळी अभिषेक करतात. साखळी पद्धती सुद्धा इथे वापरली जाते. संध्याकाळी बिल्वपत्र सर्वांच्या वतीने एक सेवेकरी वाहतो आणि शेवटच्या दिवशी शंकराच्या पिंडीवर दही भाताचं लेपन करून प्रत्येक जण 108 बिल्वपत्र
सामुदायिक 108 शिवनामावली घेऊन वाहिलं जातं. या दिवशी नैवेद्यास चुरम्याचे लाडू असतात आणि आरतीनंतर नैवेद्य, प्रसाद, लाडू, दही भात लेपनाचा प्रसादही वाटला जातो. म्हणजे हे संपूर्ण महिनाभर अविस्मरणीय स्वर्गतुल्य आनंद देणारी पर्वणी म्हणजेच सेवा या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला करायला मिळते. चला तर मग श्रावण महिन्याची तयारी करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. धन्यवाद.